मंडळी नमस्ते. हजारो वर्ष व्यवस्थेने चूल आणि मूल यामध्ये व्यस्त ठेवलेल्या बाईला म्हणजे महिलेला संधी दिली तर ती काय करू शकते. 13 डिसेंबर 2025ला मी माझ्या मुलीच्या पदवीदान समारंभाकरिता ऑस्ट्रेलिया इथे जात होते. मुंबई ते सिंगापूर हे इंडिगो कंपनीचे विमान 5 ते 6 तासाचे विमानाचे अंतर, साधारणतः 4000 किलोमीटरचे अंतर हे केवळ महिला वैमानिकांनी विमान चालवून पार केले होते. विशेष म्हणजे यामधल्या हवाई सुंदरी देखील महिलाच होत्या. यात 2 वैमानिक आणि 5 हवाई सुंदरी अशा 7 सप्तकन्या आपण पाहत आहात. ह्या फ्लाइंग ऑफिसर श्रेया आणि कॅप्टन राधिका ह्या दोघी मराठी मुली आहेत. हवाई सुंदरी स्नेहल, ॲपी, वनश्री, रताली, फॅब्रिना ह्यासुद्धा भारतीय मुली आहेत. 6 तास हवेत 300 प्रवाशांना घेऊन जाणारे हे विमान सांभाळणे किती जबाबदारी आणि धोक्याचे आहे हे आपणाला माहीतच आहे. आपण नेहमी विमान अपघाताच्या बातम्या वाचतो. भयान असे विमान अपघात घडू शकतात हे माहीत असताना देखील या वाघाच्या काळजाच्या सावित्रीच्या लेकी न घाबरता विमान कोणत्याही पुरुष कर्मचाऱ्याच्या मदतीशिवाय चालवू शकतात. हे महिला सक्षमीकरणाचे शिखर आहे. हे शिखर गाठण्याकरिता स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशाने महिलांचे शिक्षण आणि सक्षमीकरण याबाबत राबविण्यात आलेल्या विविध योजना, धोरणे आणि कायदे आणि त्यांच्यासाठी निर्माण करून दिलेल्या नवनवीन संधी याचेच हे यश आहे असं म्हणायला हरकत नाही. अशा आणि या अनेक क्षेत्रात गगनभरारी घेणाऱ्या माझ्या तमाम मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मंडळी, निर्झरा क्रिएशन या यूट्यूब चॅनलला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि पाहत रहा निर्झरा क्रिएशन यूट्यूब चॅनल.